नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण स्टुडंट्ससाठी बनवलेला आहे. तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे कसं लक्षात ठेवायचं? तर बी1ला म्हणतात थायमिन. तर 1च्या डोक्यावर जर उभी रेष ओढली तर ते होतंय टी. टी फॉर थायमिन. बी2ला म्हणतात रायबोफ्लेविन. तर बी2ला म्हणतात रायबोफ्लेविन. 2च्या पुढे जर उभी रेष ओढली तर ते होतंय आर. मग ते आर फॉर रायबोफ्लेविन. बी3ला म्हणतात नियासिन. तर 3 मधलं जे निम्म 3 आहे ते आडवं एन दिसत आहे. म्हणून ते एन फॉर नियासिन. बी5ला म्हणतात पेंटाथेनिक ॲसिड. तर पेंटाथेनिक ॲसिडमध्ये पेंटा, पेंटा जे आहे ते पेंटा स्टँड फॉर 5 म्हणून ते व्हिटॅमिन बी5 आहे ते पेंटाथेनिक ॲसिड. व्हिटॅमिन बी6 तर पायरिडॉक्सिनमधलं पी जे आहे ते उलटं 6 दिसत आहे. म्हणून ते पायरिडॉक्सिन. तर बी7ला म्हणतात बायोटिन. बायोटिनमध्ये 7 लेटर आहेत. म्हणून व्हिटॅमिन बी7 आहे ते बायोटिन. व्हिटॅमिन बी9. बी9ला म्हणतात फोलिक ॲसिड. तर फोलिक ॲसिडमध्ये 9 लेटर आहेत. म्हणून ते व्हिटॅमिन बी9. तर आता फक्त एक व्हिटॅमिन राहिलं व्हिटॅमिन बी12 ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याचं नाव आहे सायनोकोबालमाइन. तर अशा प्रकारे आपण सगळे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समधले व्हिटॅमिन बी कसे लक्षात ठेवायचे पाहिले. धन्यवाद.